बाबा खरं सांगायचं तर मलाही माहितीये त्यांना काही झालेलं नाहीये. आधीही 2-3 वेळा त्यांनी असं बोलावून घेतलं अधिपतींना. मुद्दाम करते ती अक्षरा. ही सगळी नेहमीची नाटक आहेत तिची. बघितलंस ना किती नीच किती पाताळ यंत्री बाई आहे. आणि या अशा बाईशी मी लग्न करायला निघालोय. अक्षरा तुला खरं सांगतोय मी, हे सगळं ठरल्यापासून ना रात्रीची कधीतरी जाग येते मला. डोक्यात विचार येतो आणि घाबरतो ग मी. वाटतं मी हे काय करून बसलोय, काय बोललोय भुवनेश्वरीला, कसली शपथ घेतलीये. भीती वाटते का मला. पण ना बाळा, मग तुझा आणि अधिपतीचा चेहरा समोर येतो आणि मग मी माझ्या मनाला समजावतो आता थांबायचं नाही. भुवनेश्वरी अडचणी निर्माण करायचा प्रयत्न करणार, पण त्याच्यावर मात करायची, थांबून चालणार नाही. आपलं ध्येय साध्य करायचं असेल तर आता थांबायचं नाही. बाबा मी तेच सांगते तुम्हाला, तुम्ही प्लीज आमच्यासाठी असं काही करू नका. लग्न नका करू. तुम्ही अजूनही बाबा मागे फिरू शकता. करावं लागेल ना बाळा, करावं लागेल मला. मी अधिपतीच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली आहे मी. पण बाबा तुम्ही टेक्निकली त्यांच्या डोक्यावर हात ठेवलाच नव्हता ना. तुम्ही नका त्या शपथेमध्ये अडकू. अक्षरा, भुवनेश्वरीला हे जर कळलं ना तर ती आणखी पिसाळेल. आपल्या तिघांना उद्ध्वस्त करेल ती. एवढ्या कॅपॅसिटीची बाई आहे. बाबा प्लीज आमच्यासाठी तुम्ही नका बळी देऊ स्वतःचा. अक्षरा, मला नाही करता येणार असं. एकदा शब्द दिलाय मी, अधिपती समोर शब्द दिलाय, मला नाही फिरवता येणार. मी सांगितलं ना तुला, मी जर आता मागे फिरलो तर ती बाई आपल्या तिघांचं वाटोळ करेल. नाही बाबा, त्या असं काही करणार नाही, करूच शकणार नाही. मी सांगते ना तुम्हाला, प्लीज तुम्ही असं नका करू, लग्न नका करू बाबा. अक्षरा, मला एक गोष्ट माहिती आहे, तू आपल्या घरी परत यायला हवीस आणि मी त्याच्यासाठी काय वाटेल ते करू शकतो. आणि बाळा, आपल्याला खूप जपून सांभाळून वागायला पाहिजे. बघितलंस ना, आज तिला कळलं की तुम्ही भेटताय तर केवढी नाटकं केली तिनं. तिला तुम्ही एकत्र यायला नकोच आहे ग. असं तर करणारच ना त्या बाबा. करणार ना. काय मिळत असेल ग तिला हे सगळं करून. सत्ता सोडायची नाही बाबा त्यांना सहजासहजी. हातातून जाऊ द्यायची नाहीये, म्हणून असं वागतात त्या. अक्षरा, मी थेट जाऊन बोलू का तिच्याशी आता? मी बोलू शकतो ना. मी तोंडावर सुनावतो तिला की मी 4 पावलं पुढे आलोय, आता तू आगाऊपणा करू नकोस, ही कारस्थानं बंद कर, सांगू शकतो मी. नाही 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 बाबा, ऐका 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 बाबा, आपलं काय ठरलंय, आपण आता इमोशनली नाही वागायचं. आपण आपल्याला जे खरं खरं वागावं असं वाटतं तसं नाही वागायचं. अक्षरा, तोच तर प्रॉब्लेम आहे. मला सहजासहजी खोटं नाही वागता येत का. पण बाबा खोट्याशी खरं वागून काय होतं ते बघितलं ना आपण. तेही खरंच आहे तुझं. आपण आत एक बाहेर एक असं कधी केलं नाही. झाला असेल ना, म्हणजे तुला माहित नाही. नाही म्हणजे झाला आनंद बाबा, प्लीज. दुसरं काय होणार. हे बघ, मला नाही माहिती. बाबा प्लीज. अक्षरा, प्लीज म्हणू नको. डोळे उघडून बघ. मी तेच करते बाबा. हे बघ, मला नाही वाटत तसं. बाबा खरंच त्यांना आनंद झाला. मला दिसत होता त्यांच्या चेहऱ्यावर, डोळ्यात. खरंच असं ते म्हणाले का? नाही म्हटले नाही, पण मला दिसत होतं ना. मला कळलं. अगं, आपण प्रेमात आंधळ झालो ना की आपल्याला तेच दिसतं की आपल्याला बघायची इच्छा असते. अक्षू, पण मी प्रेमात अंधळी नाही झालीये बाबा. हे बघ, असं मला नाही वाटत. बाबा प्लीज, मी खरं सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा. अगं, विश्वास ठेवायचा काय आहेच, तुझ्यावर 100% विश्वास आहे. पण अधिपतींवर अजिबात तिळमात्र सुद्धा विश्वास नाही. ठीक आहे, मी समजू शकते. अक्षरा, तुला नाही कळणार का बापाचं काळीज. अहो असं का म्हणताय बाबा, मला कळतंय. मला दिसते तुमची काळजी. तुम्हाला जो राग येतोय, जी चिडचिड होते, ती सगळी काळजीमुळे होती. मला कळतंय ना. पण मी तुम्हाला सांगते ना बाबा, आता सगळं चांगलं होणार आहे. आपण कोणाचं वाईट नाही केलंय, तर मग आपलं वाईट का होईल. तुम्हीच सांगता ना आम्हाला. पण या बाबतीत मी चुकलो बाळा. त्यामुळे हा असा संसार तुझ्या नशिबाला आला. माझीच चूक झाली अक्षरा. मी तुम्हाला चुकीची शिकवण दिली आणि तुझी चुकीच्या घरी पाठवण केली ग. नाही बाबा, चुकीच्या घरी नाही केली तुम्ही पाठवणी. चुकीच्या व्यक्तीशी आपली गाठ पडली, एवढंच. पण आता सगळं ठीक होणार आहे बाबा. खूपदा ऐकलंय मी हे. पण यावेळी खरंच ठीक होणार आहे बाबा. मला फक्त थोडा वेळ द्या.
किती वेळ देऊ? थोडा थोडा वेळ द्या मला. किती दिवस अजून? 1 2 3 किती दिवस? 10 दिवस द्या बाबा. ठीक आहे, दिले. थँक्यू बाबा. हे बघ, 10 दिवसात तू म्हणतेस तसं जर झालं नाही ना, तर मात्र मी म्हणतो तसं होईल. वचन दे मला. हो, मी तुम्हाला वचन देते बाबा. 10 दिवसात जर मी अधिपतींचं सगळं सुरळीत करू नाही शकले तर तुम्ही म्हणाल ते करेन मी. ठीक आहे. आणि मी म्हणते तसं झालं तर? हे बघ, मी खोटा आशावाद बाळगत नाही. जे होईल ना ते दिसेलच. चल, ठेवतो मी फोन. ठीक आहे, घरी आल्यावर बोलूया. मी आता शाळेत जाते. ठीक आहे.